ज्याला वाटत असेल ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून पुढच्या 3च मिनिटामध्ये फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. त्या नवरा बायको दिवसभर दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवानं पायानं फोडलेली खडी या पावसामध्ये आणि उन्हामध्ये दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांच्या जीवनातले कष्ट पहा, आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचा अंधारात असणारं कष्टमय भविष्य पहा. आणि आपल्या आईवडिलांनी आपलं सुरक्षित केल्याचं उद्याचं भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळाच्या ठेवलेलं 1 दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या कंतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. अरे त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. ते लेकराचं 1 दिवसाच्या जीवनातलं दुःख पहा, आज आपल्या जीवनात असणारा आनंद पहा. त्या मायबाप खऱ्या अर्थानं त्या लेकराच्या उद्याचा अंधारात असणारं मायबापाविनाचं भविष्य पहा. आज आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्यांचं वय पहा, अनाथपणाचं भविष्य पहा. आणि त्याच जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनातला वर्तमानातला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेल आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. घरात जेव्हा आनंदाचा क्षण येतो तेव्हा जे आपल्या आईला पुढे उभं करतात, पण कुटुंबावर जर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनवून उभे ठाकतात. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. वडील हे फणसासारखे असतात, कारण फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. पण त्याचप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये वडिलांचे क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा तृप्त झरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. अलीकडच्या काळात तर ग्रामीण भागातही मुलंच वडिलांना म्हणतात काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून पुढच्या 3च मिनिटामध्ये फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. आता येताना पाहिलं मग 2 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. त्या नवरा बायको दिवसभर दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं सुद्धा अनवानं पायानं फोडलेली खडी या पावसामध्ये आणि उन्हामध्ये दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांच्या जीवनातले कष्ट पहा, आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचा अंधारात असणारं कष्टमय भविष्य पहा. आणि आपल्या आईवडिलांनी आपलं सुरक्षित केल्याचं उद्याचं भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यानं मी सांगतो म्हणून दुसरी गोष्ट करावी. मागच्या संबंध 2023चा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारनं जी आकडेवारी घोषित केली त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं मागच्या संबंध वर्षात 7,262 खऱ्या अर्थानं अर्भक 1 दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. ज्यांना वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळाच्या ठेवलेलं 1 दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या कंतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. अरे त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. ते लेकराचं 1 दिवसाच्या जीवनातलं दुःख पहा, आज आपल्या जीवनात असणारा आनंद पहा. त्या मायबाप खऱ्या अर्थानं त्या लेकराच्या उद्याचा अंधारात असणारं मायबापाविनाचं भविष्य पहा. आज आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय. ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून फक्त एकदा सहज अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या
त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्यांचं वय पहा, अनाथपणाचं भविष्य पहा आणि त्याच जागेवर आज आपलं वय, आपल्या जीवनातला वर्तमानातला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं उद्याचं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेल आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा जर आपण अभ्यास केला तर घरात जेव्हा आनंदाचा क्षण येतो तेव्हा जे आपल्या आईला पुढं उभं करतात, पण कुटुंबावर जर कधी दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनवून उभे ठाकतात. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. हो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदाने समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तर तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. कारण फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. पण त्याचप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये वडिलांचे क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा अतृप्त झरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, सध्या मुलीच मिळत नाहीत, त्यामुळं वर्षभर लग्न सीजन सध्या सुरू आहे. आणि इथं बसल्यापैकी यावर्षी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल किंवा मागच्या वर्षी इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आमच्या लेकीचं जर खऱ्या अर्थानं लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्न सुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत दुर्दैवी अवस्था आहे. हो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे औंदा. पाहता पाहता 1.5 महिना निघून गेला. आमचा शेतकरी बाप शेतामध्ये राबत होता. दुपारी 12-12:30ची वेळ होती आणि आमच्या शेतकरी बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहिले यायचे तुमच्या लेकीला. अरे, एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि त्यांना हातातली कुदळ फावडं जागेवर टाकलं आणि तो धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींनो, बसल्या जागी आजही भूतकाळ वर्तमान काळात शोधून पहा. ज्या दिवशी तुमचा साक्षीगंध झाला तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. पाहुणे घरामध्ये बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाडासारखे असणाऱ्या बापाचे डोळे मात्र डबडबले गेले. माझ्या बहिणींनो, आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू कब्बशीमध्ये कोसळला. पण त्याच वेळी आमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे, माझं लेकरू माझ्यापासून दूर जाणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेली आसवंसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 15-20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं आमच्या शेतकरी बापाला बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा, पार्टी चांगली आहे,
मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल, लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल. एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वावळ तर पैसे नाहीत. माझ्या लेकराचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 1.5-2 लाख रुपये लागतील. माझ्या लेकीला संसार दागिने बनवायला 2.5-3 लाख रुपये पुरणार नाही. पाहुण्यांचा मानपान करायला 1.5-2 लाख रुपये जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. पण जवळ तर पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही जीवनात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस तुमच्या चुका माफ करून तुम्हाला प्रत्येक वेळेस कुशीत घेणारा हा तुमचा बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून घरात एक जरी चूक झाली तर लगेच घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला धारेवर धरणारा हाच आमचा शेतकरी बाप. पण आज पहिल्यांदा त्या शेतकरी बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि सांगितलं, पाप्या, अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई जर सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा तुमच्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा 10वीला असणारा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो, एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं, अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही साक्षीगंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. तुम्ही तो बंद दिवस आणि रात्र नवीन संसाराच्या, नवीन प्रपंचाच्या स्वप्नात रममान होतात. पण तुमच्या या शेतकरी बापाच्या जीवनामध्ये मात्र सबंध रात्रभर हा बाप उशीवर फक्त कूच बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे, या विवेचने त्या बापाला रात्रभर डोळा लागला नाही. अरे सकाळी दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत तो सोसायटीत गेला, तिथून धावत बँकेत गेला. अनेक पाहुण्यांच्या पायावर त्यानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या शेतकरी बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. खऱ्या अर्थानं पुण्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला 35,000 रुपयाचा शालू घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्याच दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलीला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागं जगणारा बाप कधी पडद्यासमोर आजची लेकरं समजून घेत नाही. म्हणून तर आमच्या लेकरांना वास्तवातला पहाडासारखा असणारा आमचा बाप म्हणजे पिता समजत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र त्यानं धूमधडाक्यात करून दिलं. 2 वर्ष गेले, कोरोना आला, कोरोनाचंही 1.5 वर्ष गेलं आणि आता गेलेला मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं. शिपाई धावत आला, तुमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा अर्धा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. पुढच्या 4 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे या शेतकरी बापाच्या पायाखालची वाळू सरकली. 15 दिवस झाले बँकेचे मॅनेजर फोन करतायत. 8 दिवसापासून पतसंस्थेतून 2 वेळा पत्र आलंय. आज सोसायटीचं पत्र आलंय. जवळ तर सध्या पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा. दुपारी 12ची वेळ होती. या शेतकरी बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, तरी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो पाहुण्यांकडे गेला, मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी त्यांना हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सकाळी तो खऱ्या अर्थानं 10 वाजता सोसायटीत गेला. सोसायटीचा हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे.
माझी लेक बाळतपणाला येणार आहे. धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला सायकलला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं गाव म्हणजे घरापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बसल्या जागी तो बाप विचार करू लागला, अरे आत्ता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात यायचं म्हटलं तरी मेडिकलला तर 5-10 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात तर अवघे 2,000 रुपये. करावं काय? त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून सहकारी साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल नाही का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला मी बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना, पण याच तुमच्या शेतकरी बापाला त्या दिवशी अवघे 7,000 जमा करायला सुद्धा दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत घरी आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणे अगं तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण एवढं तो बाप बोलायच्यात तुमच्या आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमच्या आई उत्तरले, अहो कुठं होतात, गॅसची टाकी संपली आहे, आज सोमवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसरा वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोट दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या बाळतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळतपणासाठी माहेरी होतात ना, दुखलं खुपलं तुमच्या आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतामध्ये राबत होता. दुपारी 12 वाजता जेवायला आला की हात धुताना एकच विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा जेवण करून शेताकडे निघून जायचा. जगानं कुशीत घेणारी आई पाहिली, जगाला आई जवळची वाटली, राबणारा बाप मात्र दूरचा वाटला. पण माझ्या बहिणींनो, हाच तुमचा शेतकरी बाप. तुम्ही सगळे रात्रीचे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून हमसून आतल्या आत रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला. बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करे जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपली करवडी बाळगो, आपली करवडी बाळगो, आपली कुरवडी बाळगो, आपली कुरवडी बाळगो. लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित करत असतो.
आयुष्याच्या शेवटी मात्र विस्तवासारखा असणारा बाप मात्र कोळसा होऊन जातो, पण कोळसा होण्या अगोदर मात्र तो विस्तवाचा प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. वेळ अधिक झाला, शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. माझ्या बहिणींनो, आजही खऱ्या अर्थानं तुमची बाळपणाची रात्र आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता आणि तुमची आई बाहेरच्या दालनात धावत आली. ते नवऱ्याला हलवलं, "हो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो." बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, त्या बापानं घेतली आणि तुम्हाला बरोबर घेऊन तो बाप गावाकडं निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं गाव म्हणजे आडबाजूला असणारं. संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणारं. दवाखाना बंद होता, पण आमच्या शेतकरी बापानं दरवाजावर थाप टाकली, "डॉक्टर साहेब उठा, उठा डॉक्टर साहेब उठा, अहो पोरीचं पोट दुखतंय हो." 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि आमच्या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, "डॉक्टर साहेब फक्त 2 मिनटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो, पोट दुखतंय तिचं." बाप बाहेर आला. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि दवाखान्याच्या आत आला. अरे, ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली आणि पाहिली आणि अश्रूंचा बांध आईचा फुटला. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू घोळू लागले. पण जगानं मात्र हॉस्पिटलच्या बाहेर उभा असताना हा बाप पाहिला. डोळ्यात अश्रू दिसले नाही, म्हणून तर हा बाप जगाला निष्ठुर वाटला. पण त्यावेळेस माझ्या बहिणींनो, हा बाप मात्र काळजातून रडत होता, म्हणून जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं कधी ना कधी आपल्या आईला हमसून रडताना पाहिलंय. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत कधी हमसून रडताना पाहिलंय. अरे, हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे, स्वतःचा बाप गेला, हातात मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार, भावांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नाही. का? कारण त्या आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. आपलं लेकरू जरी त्या बापाच्या खांद्यावर आलं तरी त्या बापा रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. म्हणून तर परमात्म्याने आईला जसे डोळे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे आमच्या शेतकरी बापालाही परमात्म्याने डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण आईला रडायची परवानगी जशी डोळ्यातून दिली, तशी आमच्या शेतकरी बापाला डोळ्यातून रडायची परवानगी त्या भगवान परमात्म्यानं दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. अधिकचा वेळ झालाय, खऱ्या अर्थानं शेवटच्या 3च मुद्द्यांवर येतो. माझ्या बहिणींना, आजही ती बाळपणाची रात्र आठवून पहा. सकाळी 4:45चा सुमार होता. तुम्ही हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30-11 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता, त्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा हा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येकजण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलच्या सिझरचे तुमचे 50,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तर भर ऊन पावसामध्ये हा बाप मात्र अनवाने पायाने अनेकांचे उंबरटे झिजत होता. अरे, कुठून तरी त्या बापानं हातापाय पडून पैसे आणले, दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या दरवाजापर्यंत आला. आईला माहीत नव्हतं. आई उतरले, "अहो, आम्हाला सोडून गेलात, ते आता आलात, कुठं होतात?" आता खऱ्या तुम्हाला समजलं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणींनो, कधीच नाही, पण त्या दिवशी पहिल्यांदा हा तुमचा शेतकरी बाप त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून आज हमसून रडला. यासाठी नाही की 2-3 टक्क्यानं पैसे आणलेत, पुढच्या 2 महिन्यात द्यायचेत, म्हणून या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता हो. पण देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं, म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जायचं म्हणून आदल्या दिवशी आईनं तुम्हाला नवीन फ्रॉक आणली होती, नवीन वॉटर बॅग, नवीन दप्तर जवळ होतं, पायात नवीन पैंजण आले होते. पाहता पाहता दूध घालायला गेलेले वडील जेव्हा 10 वाजता माघारी आले आणि
आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं मुलीनं आता आईनं मुलीला सांगितलं, बाळा तुला शाळेत जायचं आहे. आणि तुमचा शाळेचा पहिलाच दिवस होता. फारसं काही कळत नव्हतं, पण आईपासून दूर व्हायचं म्हणून तुम्ही जोरात हंबरडा फोडला. आज पहिल्यांदा तुमच्या डोळ्यातलं नाकातलं पाणी तुमच्या खऱ्या अर्थानं फ्रॉकवरती उघळत होतं. आणि वडिलांकडे पाहिलं आणि आईनं तुम्हाला उचललं, त्यांच्या जवळ घेऊन गेली. मुलगी रडत होती. शेवटी खऱ्या अर्थानं त्या डोळ्यातले आसू पाहिले आणि तुमच्या आई उत्तरली, अहो नेऊ नका हो तिला आज शाळेत. या बापानं चुटकी वाजून सांगितलं, तू आत हो. जगानं दुरून हा बाप पाहिला. जगाला हा निष्ठुर वाटला. पण त्यावेळेस माझ्या बहिणींनो, खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर तो बाप मात्र अंतकरणातून रडत होता. हे जगाला दिसत नव्हतं. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. वर्गात गेल्यानंतर एक हात तुमच्या बाईंच्या म्हणजे मीच्या हातामध्ये होता, दुसरा हात तुम्ही वडिलांचा पकडलेला होता. आणि वडिलांना सांगत होता, बाबा मला आईकडे घेऊन चला, मला शाळेत थांबायचं नाही, मला आईकडे जायचं आहे. पण त्यावेळी सर दिवशी तुमच्या वडिलांनी तुमचा हात बाजूला केला आणि तुमच्या बाईनं सांगितलं, बाई माझी लेक कितीही रडू द्या पण तिचा हात सोडू नका. जगानं दुरून तो बाप पाहिला. झपझप गेटपर्यंत आलेला बाप जगानं पाहिला. जगाला निष्ठुर वाटला. पण आपल्या मोटरसायकलवर बसताना डोळ्यात खऱ्या अर्थानं डोळ्यावरचा चष्मा काढून डोळे पुसणारा बाप मात्र मी वर्गाच्या बाहेर येऊन पाहिलाच नाही. माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला उद्या साहेब नवरा करायचा, हे पुटपुटलेलं वाक्य आम्ही ऐकलंच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळलाच नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या स्वर्गमय संसाराची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि एकाच वेळी हा जोर विंचवानी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. ती माऊली विचार करू लागली, माझं लेकरू माझं सर्वस्व माझ्यापासून दूर होणार म्हणून तर न राहून ती माऊली तुमच्याजवळ धावत आली. तिनं तुमच्या मैत्रिणींचा गरडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती लहान लेकरासारखं रडू लागली. त्या आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून या माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू माझ्यासाठी पाहुणं होईल बाळा. आणि तुमच्या गळ्यात पडून ती माऊली धाय मुकलून रडू लागली. माझ्या बहिणींना आजही आठवा, तुमच्या जीवनात पहिल्यांदा आज तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही, कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी ती मेहंदी ओलीचिंब झाली होती. पण 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मुलीनंच विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाही. पण बाबा ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना आजही आठवा, रात्री 10:30ची वेळ होती. तुम्ही धावत तुमच्या वडिलांच्या जवळ गेलात. वडिलांचे खांदे घट्ट पकडले आणि विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुमची लेक तुमच्यापासून दूर जाणार, पण खरंच तुम्हाला काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींनो, आजही आठवा, तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर, तुम्ही आवरून घ्या, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, संध्याकाळी वरात असेल, परवा जेजुरीला जाणं होईल, 2-3 दिवस जागृतीमुळं पित्तवून आजारी पडशाल, बरं जा बरं लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला आणि अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला तो निष्ठुर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीनं तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं लेकरू माझं काळीच कायमचं दूर होणार म्हणून गुडघ्यात डोकं घालून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत हमसून रडलेला बाप आम्ही घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना, आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो, पण वडील फक्त तुमचं नाव वाचलं की हिरवं बटन दाबतात आणि फोन सरळ तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केल्या एवढ्या वर्षानंतरही तुमच्या आईला पहिलाच प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती आहे ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. जोपर्यंत तो घरात असतो वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विराणपण आल्याशिवाय राहत नाही. खऱ्या अर्थानं 3 ते 4 वर्षांमध्ये जर पाहायला गेलं तर या कुटुंबातील आई स्वरूप वटवृक्ष हरपलाय, वडील स्वरूप वटवृक्ष हरपलाय. झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही, पण आई बाबा जरी देहानं नसतील त्यांनी दिलेल्या संस्कारांचा परिपाक ह्या खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांमध्ये, त्यांच्या कन्या असतील, विशेषतः त्यांच्या सुनबाई असतील, या संबंध परिवारामध्ये पाहायला मिळतोय. हे सगळ्या
सगळ्यात मोठं वास्तव आहे. दयाघना परमेत्माला एकच विनंती करूयात, हे दयाघना परमेश्वरा, पितृलोकामध्ये जो आईबाबांचा अंश आहे त्या अंशाला तुझ्या आशीर्वादानं सदैव समाधानता प्राप्त राहावी ही परमात्म्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करूयात आणि एकदा प्रेमानं भजन करूयात. जय जय ढोबार